कारण आजही रोजगार म्हणा, शिक्षण म्हणा, याच्यामध्ये सरकार पुरेसं काम करू शकत नाही. आणि मग अशा वेळेस अशा योजना द्याव्या लागतात असं मला तरी वाटतं. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत राजन साळवी यांनी पक्ष प्रवेश केला. एक मोठा धक्का पुन्हा काय धक्का बसणार? एवढे 40 आमदार गेले होते, 10-12 खासदार गेले, आता एक माजी आमदार गेल्यावर काय धक्का बसणार? पण निश्चित राजन साळवी एक चांगले शिवसैनिक आहेत असं म्हणता येईल. निवडणुकीतल्या पराभवाने पक्ष बदलणं, स्थानिक राजकारण काही जरी असलं तरी त्याच्यावर मात करणं हा शिवसैनिकाचा बाणा असला पाहिजे. तो बाणा सोडून एकदम शस्त्रच खाली ठेवणं मला वाटतं शिवसैनिकाला शोभा देत नाही. एवढंच मला बोलता येईल याच्याविषयी. शिवमोहन थाळी शिष्टमंडळ जे आहे ते अजित पवारांना भेटायला गेले होते, मात्र अजित पवारांनी ते निवेदन स्वीकारलं नाही. मला नाही माहिती त्याचं निवेदन कशासाठी द्यायला गेलं. थोडी सरकार बंद थोडी करणार ती योजना. सरकारने बंद केलं तर मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल, कारण सर्वसामान्य माणसाला भोजन 10 रुपयात स्वस्त भोजन मिळतं. असं सरकार तर इकडे तिकडे खूप खातं ना. जनतेला 10 रुपयात दिलं तर काय प्रॉब्लेम? मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला शिंदे यांची पुन्हा एकदा दांडी पाहायला मिळते, तर शिंदे नाराज असल्याची देखील चर्चा महाराष्ट्रात करतात. कसं मला काय माहित नाही, नाराज आहे नाही हे मला माहिती नाही. पण तो राजकारणात घोडी चालू आहे एवढं मला माहिती आहे. हे आधी त्यांच्या काळातही झालेलं आहे ना, आता फडणवीसांच्या काळातही ते होतं, एवढंच म्हणता येईल. डिनर डिप्लोमेसी पाहायला मिळते. ऑपरेशन टायगर जे बोलल्या जाते ते एकीकडे संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली. त्याच दिवशी रात्री ठाकरेंचे 3 खासदार हे शिंदेच्या केंद्रीय मंत्र्यांचे प्रश्न घोषणासाठी गेले होते. मला नाही वाटत कोण गेले असेल, आणि एखादं व्यक्तिगत संबंध म्हणून कोणाकडे गेले असेल तर मला असं वाटतं त्याच्यात फार काही वावगं मानायची गरज नाही. आज धनंजय मुंडे या मंत्री आहेत, त्यांना न्यायालयाने नोटीस सुनावली आहे. त्यांच्या जे नामनिर्देश पत्रामध्ये त्यांनी माहिती दाखवली होती. करुणा मुंडे यांची जी पत्नी आहे त्यांचं नाव उल्लेख केला नोटीस मध्ये. आधी असेल तर नंतर टाकलं पाहिजे होतं. आता